नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल भरती चालू आहे आणि या पवित्र पोर्टल भरतीमध्ये सध्या विथ इंटरव्ह्यूचा जो राऊंड आहे तो राऊंड याच आठवड्यात लागणार आहे असं मी बोललो होतो. आणि माहितीनुसार जर आपण विचार करतो म्हटलं, काल हा राऊंड लागणार आहे असं आपल्या इकडे तिकडे आपल्याला समजत होतं. आणि जे विद्यार्थी वाट बघत आहेत, आशा व्यक्त करत आहे की आज लागावं, उद्या लागावं, विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जे काम आहे ते काम अंतिम टप्प्यात आहे. याद्या तयार झालेल्या आहेत, परंतु जो डाटा फीडिंग आहे याचा जर विचार करतो म्हटलं तर काल ते काम जे आहे तर ते काम आणि पुण्यातलं जे पावसाचं मोसम आणि पाऊस हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. या सर्व गोष्टींचा जर विचार करता अधिकारी वर्ग आणि इतर जे आहेत, जिल्हा परिषदेचे असो की आपल्या महाराष्ट्र राज्य विकास आपला परिषद पुणेचे असो, या सर्व गोष्टी ज्या काही आहेत या सर्व गोष्टी इकडे तिकडे सर्व व्यस्त होत्या. मग या सर्व गोष्टींमुळे आणि ऑनलाईन जे काम करायचं आहे हे तांत्रिक अडचणीच्या बाबतीत जर विचार करतो म्हटलं तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न यामुळे या ज्या याद्या आहेत ह्या याद्या काल प्रकाशित करण्यात आलेल्या नाहीये किंवा काल याद्या लागल्या नाहीत. परंतु आज विद्यार्थी मित्रांनो, किंवा आज जर नाही लागला तर उद्या नक्की लागेल, एवढं मी तुम्हाला 100% सांगतोय. कारण रविवार असलं किंवा शनिवार असलं याच्याशी याद्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाहीये. कारण ऑनलाईनचं जे काम आहे हे ऑनलाईन काम तुम्हाला माहिती आहे, ते घरून सुद्धा करू शकतं. आणि लिस्ट जी आहे याच्या आधी तुम्ही बघितलेलं आहे, रविवारी सुद्धा रात्री सुद्धा लिस्ट लागलेल्या आहेत. यामुळे असं म्हणता येणार नाही आपल्याला की सर शनिवार आहे रविवार आहे कसं काम करेल. या ऑनलाईनच्या बाबतीत हा विचार करू नका. म्हणजे लक्षात घ्या की विथ इंटरव्ह्यूची जी यादी आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि उर्दू माध्यमाची यादी, या दोन्ही याद्या उद्याला म्हणजे किंवा आज आज तर नक्की लागेलच. आणि आज जर नाही लागले तर हे लक्षात घ्या, माझ्या माहितीनुसार जे काही माहिती मिळाली, जे काही अपडेट मिळालं त्यानुसार मी सांगू इच्छितो की आज रात्रीला किंवा आज सायंकाळपर्यंत किंवा दुपारी पण किंवा आज जर नाही लागली तर उद्या नक्की विद्यार्थी मित्रांनो लागणार 100%. हे मी तुम्हाला सांगतो आहे माझ्या माहितीनुसार. याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. कारण आपण सर्वजण आशेनं बसलात का माझं नाव येतंय का, मी मुलाखतीला पात्र होतो का, या सर्व गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. कट ऑफ कमी येणारच आहे. ऑप्टिंग आउटचा जो विषय आहे, या सर्व विषयावरून आपण यस किंवा नोचा जो विषय आहे या सर्व विषयाचा विचार करता आपल्याला तो कट ऑफ सुद्धा कमी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आशावादी जे विद्यार्थी आहेत ते आशेवरच राहा. कारण हा आज जे लिस्ट लागेल यात तुमचं नाव नक्कीच दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. दुसरा मुद्दा साधन व्यक्तीच्या संदर्भातील आहे. जे टेट धारक जे विद्यार्थी आहेत आपले, आणि कालचा जो काही मंत्रालयाचा जो काही अहवाल आहे, आधीच काही संस्थांनी काही निवेदने दिली होती साधन व्यक्तीच्या संदर्भात, आणि याच्यावर एक समिती बसलेली होती. आणि समितीने हा जो अहवाल आहे हा मंत्रालयाला सादर केला. आणि यामध्ये 4,800 जागा ह्या साधन व्यक्तींच्या आहेत, हे मंत्रालयाला पाठवण्यात आलं. काही माध्यमांद्वारे या सर्व गोष्टी आपल्याला पर्यंत पोहोचल्या, परंतु यामध्ये नेमक्या या जागा कोणाला देणार आहेत याबद्दल आपण अजूनही शासंक आहोत, आपण संदिग्ध आहोत. आपल्याला अजूनपर्यंत माहित नाही की या जागा नेमक्या मिळणार कोणाला आहेत आणि याच भरतीमध्ये या जागा पूर्ण होणार आहेत का, या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. काही लोक असं सांगत आहेत की हे जे जागा आहेत या साधन व्यक्तीच्या जागा आहेत, एम ए इंग्रजी असो किंवा बी ए इंग्रजी विद्यार्थ्यांचा असो, मराठी माध्यमाच्या जागा असो, या भाषा विषयाच्या ज्या जागा आहेत, या सर्व गोष्टींचा जर साधन व्यक्तीचा जर आपण विचार केला तर या जागा 4,800 जागा ज्या काही येणार आहेत त्या फक्त मंत्रालयामध्ये अहवाल सादर केलेला आहे, जागा निघलेल्या नाहीत. सांगणारे व्यक्ती काय सांगत असतात, जागा या ज्या जागा आहेत ह्या सर्व प्रवर्गाला मिळायला पाहिजे. आपण विचार करू शकता, सर्व प्रवर्गाला जागा मिळायला पाहिजे, परंतु सांगणारे काही लोक जे आहेत, निवेदन देऊ नका, त्यांना तिथे जाऊन तुम्ही निवेदन दिल्यानंतर तुम्ही एकाच प्रवर्गाला जागा जातील. माझं असं मत आहे, स्वतःचं वैयक्तिक मत आहे, विद्यार्थी हे सर्व विद्यार्थी आहेत आणि ज्यानुसार रिझर्वेशनचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्याला व्हायला पाहिजे त्यासाठीच आरक्षण दिलेलं आहे. जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना याचा संपूर्ण विद्यार्थ्यांना लाभ न होता प्रत्येक कॅटेगरी वाईज या 4,800 ज्या जागा आहेत या जागांचं या ठिकाणी पूर्णतः विश्लेषण व्हावं आणि त्याच कॅटेगरीला या सर्व जागा मिळाव्या. जनरल विद्यार्थ्यांना त्या जागा मिळू नये. काही ठिकाणी असं सांगितलं जातं की आमच्यावर अन्याय होत आहे, जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अन्याय होत आहे. मग जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांवर जर अन्याय होत आहे मग कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी काय करावं? त्यांनी शिकू नये का? त्यांनी नोकरीसाठी फॉर्म भरू नये का? ते साधन व्यक्तीसाठी पात्र नसणार आहेत का? म्हणून मी सांगू इच्छितो की सर्व प्रवर्गाच्या कॅटेगरीला 1 जागा येईल, 10 जागा येईल, 5 जागा येईल, ओपनच्या ज्या जागा येतील म्हणजे जनरलच्या, या सर्व गोष्टींच्या डिवाइड करून
या 4800 जागांचं विश्लेषण करावं, जेणेकरून त्या प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ह्या जागा येतील आणि सर्व प्रवर्गांना जागा मिळेल. विशिष्ट माध्यम सांगत असतात आणि तेही सांगत आहेत की कोणीही तिकडे जाऊ नका, म्हणजे मंत्रालयात जाऊ नका, शिक्षण मंत्र्याकडे जाऊ नका, त्यांना त्रास देऊ नका, म्हणजे या ज्या जागा आहेत या जागा विशिष्ट प्रवर्गाला जातील. हे सांगणं चुकीचं आहे असं मी सांगू इच्छितो आणि विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्ही एकजूट राहा. असा जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर डोळे उघडून याबद्दल तुम्ही आपापल्या आमदारांना, आपापल्या जे काही खासदार असतील यांना, किंवा आपले जे काही जवळचे जे काही शिक्षण आयुक्त असेल किंवा इतर जे पदाधिकारी असतील किंवा अधिकारी असेल यांच्या माध्यमातून आपण एकजूट राहणं गरजेचं आहे. आणि ह्या ज्या काही साधारण व्यक्तीच्या ज्या 4800 जागा आहेत याचा नक्कीच आपल्याला लाभ होणार आहे. पुन्हा हे जे पद आहे हे पद तुमच्यासाठी येणार आहे, जे टेट धारक विद्यार्थी आहेत आणि जे आता सध्या आशेवर आहेत की मला कुठेतरी नोकरी लागावं, या सर्व उद्देशानं हा जो व्हिडिओ बनवला होता, हा व्हिडिओ. आणि ह्या ज्या जागा आहेत या ज्या जागा आहेत त्या 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांकरिता जास्त जागा असणार आहेत आणि सर्व जागा असणार आहेत, याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून जे विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगिततो अन्याय हा कुणावरही व्हायला नको आणि फक्त जनरल कॅटेगरीच्याच विद्यार्थ्यांनी याचा लाभ न व्हावा, तर सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा या मतातला मी आहे. म्हणून आपण जे काही विद्यार्थी असतील या सर्व विद्यार्थ्यांनी हा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हा जो व्हिडिओ आहे, टेट धारक जे आहे, जे आशेवर बसलेले विद्यार्थी आहेत त्यांना हा आजची जी लिस्ट लागणार आहे, किंवा आज नाही लागली तर उद्या नक्कीच लागेल, 100% सांगतो. जर ही लिस्ट लागली नाहीये किंवा परवा लागेल, पण लागेल म्हणजे लागेल या 1 किंवा 2 दिवसात. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपलं स्वतःचं मत स्पष्ट करा, कमेंट करा. आणि हा जो व्हिडिओ आहे हा टेट धारकांना, आपले डीएड जे विद्यार्थी धारक आहेत त्या सर्वांपर्यंत शेअर करा. टीईटीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना शेअर करा. आणि टीईटीच्या संदर्भातील जे अपडेट असो, मुलाखतीच्या संदर्भात अपडेट असो आणि इतर जे काही टीईटी आणि शिक्षक अपडेट असो, या सर्व करिता माझ्या या चॅनलला अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.